नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत. महाबीएड CET 2026 या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत. यातील आपला शिक्षक अभ्यर्थी हा घटक 3 किंवा विषय 3 याचे आपण 100 प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा. तर चला पाहूया शिक्षक अभ्यर्थी या घटकातील 100 महत्त्वाचे प्रश्न. एखाद्या विद्यार्थ्याला एखादी संकल्पना समजत नसेल तर शिक्षक म्हणून आपण काय कराल असा हा प्रश्न. त्याला शिकवणे सोडून द्याल, वेगळे उदाहरण देऊन किंवा सोप्या भाषेत पुन्हा समजावून सांगाल, त्याला ट्युशन लावायला सांगाल, त्याला मठ्ठ म्हणाल. तर विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 2 जो आहे आपला करेक्ट उत्तर होय. त्याला आपल्याला वेगवेगळे उदाहरणं द्यावी लागतील आणि सोप्या भाषेत समजून सांगावे लागेल. ती संकल्पना त्याला स्पष्ट करून सांगावं लागेल. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न. अध्यापनात म्हणजेच शिकवण्यामध्ये ज्याला आपण टीचिंग म्हणतो, अध्यापनात संवादाचे म्हणजेच कम्युनिकेशनचे माध्यम कसे असावे? 1 खूप कठीण आणि क्लिष्ट, 2 संवादात्मक आणि विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार ते असणं गरजेचं आहे, सोपं असणं गरजेचं आहे, फक्त एका बाजूने बोलणारे आणि केवळ इंग्रजी भाषेतच असणारे नव्हे. तर ऑप्शन 2 जे आहे करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न. मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी काय आवश्यक आहे? 1 सुरक्षित आणि प्रेमाचे वातावरण, 2 भीतीदायक वातावरण, 3 सततची स्पर्धा असणे आणि 4 शिक्षकांचा ओरडा म्हणजे शिक्षक नेहमी रागवणे. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा. शिक्षण ही प्रक्रिया कधी संपते? 1 शाळा सुटल्यावर म्हणजेच शाळा शिकणं बंद झाल्यावर असं ते म्हणणं आहे. 2 पदवी मिळाल्यानंतर, 3 शिक्षण ही जन्मभर चालणारी प्रक्रिया आहे आणि 4 नोकरी लागल्यानंतर शिक्षण संपते. तर ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर होय. शिक्षण ही अविरत चालणारी प्रक्रिया आहे, ती कधीही न संपणारी प्रक्रिया आहे. जसं की एखादा 90 वर्षाचा म्हातारा व्यक्तीसुद्धा म्हणतो की आजपर्यंत मी अशी कुठलीही कडू औषध खाल्लेलं नाही किंवा गोळी खाल्लेली नाही. याचा अर्थ आहे 90 वर्षापर्यंत जितके त्यांनी कडू गोळ्या खाल्ल्या, औषधं खाल्ले, ते इतके कडू नव्हते जे त्याला त्यावेळेस लागलं. म्हणजे शिक्षण अजून थांबलेलं नाही. यातून आपल्याला याची प्रचिती येते. म्हणजेच जन्मभर चालणारी प्रक्रिया म्हणजे शिक्षण होय. पुढचा प्रश्न. शिक्षकाचा मूळ स्वभाव कसा असावा? 1 तो तापट असावा म्हणजेच रागीट असावा, 2 संयमी आणि उत्साही असावा, आळशी असावा, गर्विष्ठ असावा. तर ऑप्शन 2 शिक्षक हा संयमी आणि नेहमी उत्साहदायक असणारा व्यक्ती असावा. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर. युनेस्को या संस्थेचे मुख्य कार्य कशाशी संबंधित आहे? तर युनेस्कोचं जे कार्य आहे तर शिक्षण, विज्ञान आणि संस्कृतीचा प्रसार असं त्याचं कार्य आपल्याला असलेलं पाहायला मिळतं. सांस्कृतिक वारसा जपणारी संघटना म्हणजेच युनेस्को होय. तर ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर आहे. पुढचा प्रश्न. वर्गात शैक्षणिक साहित्याचा वापर त्याला आपण टीचिंग एड्स असं म्हणत असतो, केल्यामुळं काय होते? 1 वेळ वाया जातो, 2 शिकणे अधिक रंजक म्हणजेच मनोरंजनात्मक आणि सुलभ होते, 3 वर्गात गोंधळ वाढतो आणि शिक्षकाचे वजन वाढते म्हणजे शिक्षकाचा मानसन्मान वाढतो. ऑप्शन 2 विद्यार्थी हा आपला केंद्रबिंदू आहे आणि अध्ययन रंजक करणे हे आपलं काम आहे. ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न. सहल ज्याला आपण एक्सकर्शन असं म्हणत असतो, आयोजित करण्याचा मुख्य उद्देश काय असतो? 1 मुलांना फिरून आणणे, 2 प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण देणे, 3 शाळेला पैसे कमावून देणे, 4 शिक्षकांना सुट्टी यातून मिळत असते ती मिळवणे. ऑप्शन 2 प्रत्यक्ष अनुभवातून ज्याला आपण क्षेत्रभेट असंही म्हणत असतो, यातून आपल्याला अनुभूती जी मिळते ती विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारी आणि एक वेगळा अनुभव देणारी असते. म्हणजेच अध्ययन अधिक जे दृढ होत असतं ते ह्या माध्यमातून म्हणजेच सहल एक्सकर्शन एक महत्त्वाचा आपल्या शिक्षणाचा भाग होय. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर. मुलांनी विचारलेले का आणि कसे हे प्रश्न कशाचे प्रतीक आहे? म्हणजे कुठल्या कॅटेगरीतील ते विद्यार्थी आहेत असं आपल्याला ते विचारत आहेत. 1 त्यांच्या उर्मटपणाचे, 2 त्यांच्या जिज्ञासेचे, 3 त्यांना काही समजत नाही याचे ते घोतक आहे, त्यांना त्रास द्यायचे आहे याचे त्यांच्या मनात आहे असं. तर ऑप्शन 2 त्यांच्यातली क्युरिओसिटी का आणि कसे या प्रश्नातून आपल्याला जाणवते. पुढचा प्रश्न. विद्यार्थ्याच्या वाईट सवयी सोडवण्यासाठी काय करावे? 1 त्यांना कडक मारहाण करावी, त्यातून त्यांना शाळेतून काढून टाकावे, 2
पुढचा म्हणजेच 3 क्रमांक, सवयी मागचे कारण शोधून प्रेमळपणे समजावून सांगावे, त्यांना पोलिसात द्यावे. ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर होय. कारण समजून आपण घेऊन प्रेमळपणे जर आपण त्याला काउन्सिलिंग केलं तर नक्की त्याच्या वाईट सवयी आपल्याला सोडवता येतात. पुढचा प्रश्न, विद्यार्थ्याच्या हस्ताक्षरात म्हणजे ज्याला हँडरायटिंग आपण असं म्हणत असतो, सुधारणा करायची असेल तर शिक्षकाने काय करावे? 1 त्यांना वेगाने लिहिण्यास सांगावे. 2 सुलेखन जे कॅलिग्राफी आणि वळणदार अक्षरांचा त्याच्याकडून सराव करून घ्यावा. 3 खराब अक्षर असल्यास काही वही फाडून टाकावी. आणि 4 अक्षराकडे दुर्लक्ष करावे. तर ऑप्शन 2 जे आहे त्यांच्या सरावाने आणि कॅलिग्राफी म्हणजेच जे वळणदार आणि अक्षराचा जो टोन असतो ॲक्युरेट त्याप्रमाणे जर लिहिलं तर आपल्याला अक्षर वळणदार चांगलं स्वच्छ झालेलं पाहायला मिळेल. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर. पुढचा प्रश्न, वेळ, काळ, स्थळ यांचा विचार न करता आयोजित केलेले शिक्षण म्हणजेच डॅश डॅश शिक्षण होय. तर ते असतं अनौपचारिक शिक्षण. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, वर्गात अध्यापन करताना सर्वात महत्त्वाचे काय आहे? ए वेळेवर येणे, बी विषयाचे सखोल ज्ञान असणे, विद्यार्थ्याशी संवाद साधणे, फळ्यावर सुंदर अक्षरात लिहिणे. तर वर्गात सगळ्यात महत्त्वाची जी बाब आहे ती म्हणजेच विद्यार्थ्याशी संवाद असते, संवाद साधणे. तर ऑप्शन सी आपलं करेक्ट उत्तर होय. एखादा विद्यार्थी वारंवार वर्गात जर उशिरा येत असेल तर आपली भूमिका शिक्षक म्हणजेच वर्ग शिक्षक या नात्याने काय असेल, त्याला वर्गाबाहेर उभा कराल, त्याच्या पालकांना तक्रार कराल, उशिरा येण्याचे कारण विचारून त्यावर काही आपला उपाय करता येतो का याकडे आपण लक्ष द्याल. तर ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर होय. त्याकडे दुर्लक्ष करून आपल्याला चालणार नाही. तर ऑप्शन 3 आपल्याला करायची कृती आहे. अध्यापन ज्याला शिकवणे आपण म्हणत असतो, ही प्रक्रिया प्रामुख्याने कोणाभोवती केंद्रित असावी? तर ती शिक्षक याच्याभोवती केंद्रित असावं. चुकीची बाब मुख्याध्यापक तसेच विद्यार्थी आणि पाठ्यपुस्तक. तर ऑप्शन सी जे आहे विद्यार्थी. तर विद्यार्थ्याला लक्षात घेऊन आपलं अध्यापन असणं गरजेचं आहे. ही विद्यार्थी केंद्रित प्रक्रिया होय. पुढचा प्रश्न, वर्गात शिस्त राखण्यासाठी शिक्षकाने काय करावे? विद्यार्थ्यांना शिक्षा करावी. 2 वर्गात ओरडावे. 3 अध्यापन रंजक आणि प्रभावी करावे. 4 वर्गात शांत बसण्याची सक्त ताकीद द्यावी. तर आपलं अध्यापन जे आहे ते रंजक आपण करणं गरजेचं आहे, प्रभावी करणं गरजेचं आहे. ऑप्शन सी करेक्ट उत्तर होय. एखादा विद्यार्थी वर्गात नेहमी उदास राहत असेल तर आपली कृती काय असावी? त्याला वर्गाबाहेर जाण्यास सांगावे. चुकीची बाब, त्याच्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. त्यानंतर त्याच्याशी वैयक्तिक संवाद साधून उदास असण्याचे कारण विचारून त्याच्यावरती आपल्याला काही उपाय करता येतो का, त्याला आपल्याला काही सुचवता येतं का हे पाहणं गरजेचं आहे. त्याला शिक्षा कराल. चुकीची बाब, ऑप्शन 3 जे आहे आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, अध्यापन ही प्रक्रिया कशी असावी? तर शिक्षक केंद्रित, विद्यार्थी केंद्रित, केवळ पुस्तक केंद्रित आणि केवळ परीक्षा केंद्रित. तर परीक्षा केंद्रित अध्यापन अध्ययन काहीही कामाचं नाही. ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर आहे. ते विद्यार्थी केंद्रित असणं गरजेचं आहे. स्टुडंट सेंट्रलाइज आपली प्रक्रिया असलेली पाहायला मिळते. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. वर्गातील सर्वात हुशार विद्यार्थ्याबद्दल शिक्षकाची भूमिका काय असावी? त्याला खूप गर्व होऊ द्यावा. गर्वाचे गल नेहमी खाली, ही बाब आपण लक्षात ठेवा. चुकीचा ऑप्शन, त्याला अधिक कठीण आव्हाने आणि संशोधनात्मक प्रकल्प द्यावेत. म्हणजेच त्याचा जो खुराक आहे, मानसिक खुराक आपण त्याला पुरवणं गरजेचं आहे. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. त्याला वर्गाचे सर्वाधिकार द्यावेत, ही चुकीची बाब आहे. त्यानंतर त्याच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही असे समजावे आणि पुढे चालावे, तीही चुकीची बाब. म्हणजेच ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर ठरते. विद्यार्थ्यामध्ये स्वयं अध्ययन ज्याला आपण सेल्फ स्टडी असं म्हणत असतो, याची सवय आपल्याला कशी लावता येईल? 1 त्यांना ग्रंथालयात नेऊन पुस्तके वाचण्यास प्रोत्साहित करून. 2 त्यांना खूप गृहपाठ देऊन. त्यांना शिक्षकाशिवाय काही करू देऊ नका आणि त्यांना प्रश्न विचारण्यास मनाई करून. तर ऑप्शन 1 जो आहे, त्यांना जर ग्रंथालयात नेऊन आपण अधिकाधिक पुस्तकं वाचण्यास प्रेरित केले, प्रोत्साहन दिले तर नक्कीच त्यांना सेल्फ स्टडीची सवय लागल्याशिवाय राहणार नाही. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर. पुढचा प्रश्न, शालेय शिस्तीचा म्हणजे स्कूल डिसिप्लिनचा मुख्य हेतू काय असतो? 1 विद्यार्थ्यांना शिक्षा करणे. 2 विद्यार्थ्यांवर नियंत्रण ठेवणे.
3 विद्यार्थ्यांच्या वर्तनाला योग्य दिशा आणि सुसंस्कृतपणा यांची जोड देणे, सुसंस्कृत बनवणे. आणि 4 शाळेचे नाव मोठे करणे. तर ऑप्शन 3 आपलं ध्येय जे आहे ते विद्यार्थ्याच्या वर्तनात बदल, योग्य दिशा त्याला देणे आणि त्यामध्ये सुसंस्कृत विद्यार्थी बनवणे ह्या शिक्षणाचे ध्येयापैकी एक असलेले आपल्याला पाहायला मिळते. पुढचा प्रश्न, जर एखादा विद्यार्थी कमी गुण मिळाले तर त्याला तुम्ही काय सांगाल? एखाद्या विद्यार्थ्याला मार्क्स कमी मिळाले तर आपलं म्हणणं काय असेल, आपला विचार काय असेल? असा हा प्रश्न. तू खूप ढ आहेस, चुकीची बाब. तुला काहीही जमणार नाही, चुकीची बाब. अपयशातून शिक आणि पुन्हा जोमाने प्रयत्न कर व पुढील वेळेस चांगले गुण घे, असं आपल्याला त्याला नक्कीच सांगता येईल, ज्यातून त्याला हुरूप येईल आणि नक्कीच तो अभ्यासाकडे वळेल. अभ्यास करणे सोडून दे. तर ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर होय. वर्गात नकाशा, ज्याला आपण मॅप असं म्हणत असतो, नकाशा वाचन ज्याला आपण मॅप रीडिंग म्हणतो, तर नकाशा वाचताना शिक्षकाने काय करावे? 1 फक्त नकाशा दाखवून पुढे जावे. 2 दिशा आणि सांकेतिक खुणा समजावून सांगाव्यात. 3 विद्यार्थ्यांना नकाशा पाडण्यास सांगावे. 4 नकाशा फळ्यावर टांगू नये. तर विद्यार्थी मित्र, ऑप्शन 2 जो आहे आपल्या नकाशा वाचनाबद्दल, भूगोल अध्यापनाबद्दल करेक्ट उत्तर असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर दिशा आणि सांकेतिक खुणा ह्या आपण त्यांना समजून सांगणं अपेक्षित आहे. तर यामध्ये आपल्याला माहीत आहे नकाशामध्ये वरची दिशा असते ती म्हणजेच नॉर्थ. आपल्याकडं आपलं जे तोंड आहे ते नॉर्थकडं असणं गरजेचं आहे शिक्षकाचं. त्यानंतर शिक्षकाच्या उजव्या साईडला जी दिशा येईल ती म्हणजेच ईस्ट, नंतर इकडे वेस्ट आणि त्यानंतर खालच्या साईडला असेल साऊथ. ह्या बेसिक गोष्टी त्यांना सांगून नकाशामध्ये असणारे रंग, वेगवेगळ्या घटकांसाठी असणारे रंग हे आपण त्यांना सांगणं गरजेचं आहे. जसं की नकाशामध्ये असणाऱ्या ज्या नद्या असतात त्या आपण निळ्या रंगाने दाखवत असतो, तसेच नकाशामध्ये असणारे पर्वत, नकाशामध्ये असणाऱ्या इलिव्हेशन म्हणजेच काय तर उंची ज्या असतात, हाईट्स असतात, यासाठी सुद्धा आपण वेगवेगळे रंग वापरत असतो. त्या रंगाचा अर्थ त्यांना सांगणं गरजेचं आहे. म्हणजेच ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, शिक्षक हा समाजाचा आरसा का मानला जातो? 1 कारण तो समाजात वावरतो. 2 कारण तो नवीन पिढीचे चारित्र्य घडवत असतो. 3 कारण त्याला खूप सुट्ट्या असतात. 4 कारण तो सरकारी नोकर असतो. तर ऑप्शन जो आहे विद्यार्थी मित्र आपलं 2 चारित्र्य घडवणे, आपले जे 10 मुख्य ध्येय आहेत शिक्षणाचे पैकी एक असलेलं चारित्र्य संपन्न विद्यार्थी घडवणे हे आपल्याला पाहायला मिळतं. तर शिक्षक त्यामुळेच समाजाचा आरसा मानला जातो. पुढचा प्रश्न, विद्यार्थ्याच्या कल्पनांना मुक्त वाव कुठे मिळतो? फक्त परीक्षेत, केवळ गणिताच्या तासाला, कला, हस्तकला आणि निबंधलेखन यामध्ये, शिक्षकांच्या भाषणामध्ये? तर ऑप्शन 3 जे आहे कलागुणांना जो वाव मिळतो, मुक्त वाव मिळतो, तो ऑप्शन 3मध्ये आपल्याला मिळालेला पाहायला मिळतो. कला ज्या आहेत विद्यार्थ्यामध्ये त्या आपल्याला कलाचं त्यांना आपण ज्यावेळेस संधी देऊ त्यावेळेस त्या बाहेर पडतात. हस्तकला असतील, कुठले क्राफ्ट असतील, या ज्या आपण स्पर्धा घेत असतो त्यामध्ये त्यांच्या कलेला वाव मिळतो. निबंधलेखन स्पर्धा आपण विविध प्रसंगी ठेवत असतो, याचाही त्यांना फायदा झालेला पाहायला मिळतो. म्हणजे त्यांच्या सर्व कला ह्या अशा प्रसंगी बाहेर येतात. तर कलागुणांना वाव देण्यासाठी ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. शिक्षकाने वर्गात गेल्यावर पहिले काम म्हणजे वर्गात गेल्या गेल्या काय करावे असा हा प्रश्न. विद्यार्थ्यांना रागवावे. 2 हजेरी घ्यावी आणि प्रसन्न वातावरणात संवाद साधावा. थेट फळ्यावर लिहिण्यास सुरुवात करावी. खुर्चीवर बसून राहावे. तर ऑप्शन 2 जो आहे करेक्ट उत्तर होय. तर इथं वर्गशिक्षक हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. वर्गशिक्षकांचं सर्वप्रथम काम जे आहे विद्यार्थ्यांची हजेरी घेणे, तसेच प्रसन्न वातावरणात संवाद सुरू करणे, कारण तो पहिला पिरियड असतो. सर्व विद्यार्थी प्रसन्नमय असतात आणि याचा फायदा आपल्याला अध्ययनामध्ये विद्यार्थ्यांना नक्कीच झाल्याशिवाय राहत नाही. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर. सराव ज्याला आपण प्रॅक्टिस म्हणतो, तो केल्यामुळे काय होते? 1 कंटाळा येण्याचं काम सराव करत असतो, चुकीची गोष्ट. वेळ वाया जातो, चुकीची गोष्ट. संकल्पना अधिक स्पष्ट आणि पक्की होण्यास मदत होते आणि कशाची प्रगती होत नाही. तर ऑप्शन 3 जे आहे करेक्ट उत्तर होय. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता आपल्याला निर्माण करायची आहे. आपली कृती काय असावी असा हा प्रश्न. वृक्षारोपण करून आणि पर्यावरणाचे महत्त्व पटवून देऊन, त्यांना जंगलामध्ये सोडून देऊन, 3 पर्यावरणाची पुस्तके वाचायला सांगून आणि 4 प्रदूषण करायला सांगू. तर ऑप्शन 1 जो आहे यामध्ये कृती आहे, म्हणजेच आपण कृतिवान राहूनच आपण सांगू शकतो की हे आपण केल्याने आपल्याला
व्यवस्थित फायदा होईल. तर वृक्षारोपण हे आपण कृतीयुक्त शिक्षण त्यांना देत आहोत आणि त्यांना महत्त्व पटवून दिल्यामुळे नक्कीच ते पर्यावरणाकडे त्याच्या जागरूकतेकडे वळालेले आपल्याला पाहायला मिळतील. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर. बुद्ध्यांक ज्याला आपण IQ असं म्हणत असतो, म्हणजेच इंटेलिजन्स कोटेंट, याचा अर्थ काय आहे असा हा प्रश्न. तर शारीरिक शक्ती, 2 मानवाची बौद्धिक क्षमता मोजण्याचे मापन किंवा माप, फक्त गणितातील ज्ञान आणि पाठांतर करण्याची शक्ती किंवा क्षमता. ऑप्शन 2 IQ म्हणजेच मानवी बौद्धिक क्षमता आपण त्याच्यात मोजत असतो. इंटेलिजन्स कोटेंट त्याला आपण म्हणत असतो. तर ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, शिक्षकाने विद्यार्थ्यांशी संवाद साधताना कोणत्या भाषेचा विचार करावा? 1 खूप कठीण आणि साहित्याची भाषा वापरावी. 2 सोपी, सुटसुटीत आणि आदरयुक्त भाषा असावी. अपमानास्पद भाषा वापरावी. फक्त परदेशी म्हणजे त्याला आंग्ल भाषा आपण ज्याला म्हणतो म्हणजेच इंग्रजीसारखी भाषा वापरावी. तर ऑप्शन 2 जे आहे, मातृभाषा, राष्ट्रभाषा आणि आंग्ल भाषा या भाषांचा आपल्याला त्रयी ज्याला आपण म्हणत असतो, त्रयी म्हणजे त्रिभाषिक ते काय आहे, सूत्र आहे. त्रैभाषिक सूत्र जे आहे त्यामध्ये 3 भाषांचा समावेश पाहायला भेटतो. 1 मातृभाषा, 2 राष्ट्रभाषा म्हणजेच हिंदी आणि त्यानंतर इतर भाषा किंवा आंग्ल भाषा. तर हे सूत्र आपण वापरलं तर नक्कीच विद्यार्थ्यांना आपल्याला सर्व गोष्टी व्यवस्थित सांगता येतात. त्यानंतर पुढचा प्रश्न, वर्गात कार्य ज्याला आपण ग्रुप वर्किंग असं म्हणत असतो करताना शिक्षकाची भूमिका काय असावी? 1 वर्गाबाहेर खुर्ची टाकून बसणे, चुकीची गोष्ट. गटांच्या कामावर देखरेख करणे आणि गरज पडल्यास त्यांना आपण मार्गदर्शन करणे. एकाच गटाला मदत करणे आणि इतर गटांना वाऱ्यावर सोडून देणे, चुकीची गोष्ट. मुलावर लक्ष न ठेवणे, इकडे तिकडं फिरणं, चुकीची गोष्ट. ऑप्शन 2 तर कामावर देखरेख ठेवणं म्हणजेच आपली भूमिका जी असते ती मार्गदर्शकाची असते आणि काही गरज पडली तर त्यांना आपण मदत करणे किंवा त्यांना काय करायचे आहे हे स्पष्ट करून सांगणे. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद ज्याला आपण नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग ज्याला आपण NCERT या नावाने ओळखत असतो, तर याचं मुख्य काम काय आहे? 1 रस्ते बांधणे. शिक्षणाचं जर एखादं कौन्सिल असेल, मंडळ असेल तर ते रस्ते बांधणार नाही. 2 शालेय शिक्षण आणि पाठ्यपुस्तक निर्मिती याबाबत धोरणे आखणे म्हणजेच ठरवणे. फक्त खेळ आयोजित करणे आणि बँकिंग सेवा पुरवणे. यापैकी शाळेशी निगडीत असणारं NCERT बोर्ड आपल्या परिचयाचं आहे. तर ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. जर एखादा विद्यार्थी गरीब असेल आणि पुस्तक घेऊ शकत नसेल तर आपली भूमिका काय असावी? आपण काय कराल असा हा प्रश्न. त्याला वर्गाबाहेर काढाल, सगळ्यात चुकीचा मार्ग. त्याला स्वतःचे पुस्तक द्याल किंवा ग्रंथालयातून मदत मिळवून द्याल. त्याला कामाला लावाल, त्याच्याकडे लक्ष देणार नाही. ऑप्शन 2 आपल्याला उपयुक्त असलेला पाहायला मिळतो. एकतर आपल्याकडे असणारी टीचर्स कॉपी आपण त्याला देऊ शकतो किंवा ग्रंथालयातच जर एखादी कॉपी उपलब्ध असेल तर ती कॉपी त्याला देता येते का हे आपण ग्रंथपालांना, प्राचार्यांना तसेच आपल्या मुख्याध्यापकांना विचारून हे आपण काम करू शकतो. ऑप्शन 2 आपल्या हातातील काम होय. पुढचा प्रश्न, शिक्षकाने आपले ज्ञान इतरांना कशामुळे द्यायला पाहिजे? 1 ज्ञान वाटल्याने ते वाढते, पगार मिळतो म्हणून, सवय आहे म्हणून आणि कुणीतरी आपल्याला सांगितलेलं आहे की शिक्षक हा ज्ञान वाटणारा असतो म्हणून. तर ज्ञान वाटल्याने वाढत जाते. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. शालेय संस्कृती म्हणजे काय? शाळेतील इमारत आणि शाळेचे रंगकाम, शाळेतील मूल्य, परंपरा आणि वातावरण याची निर्मिती. तर ऑप्शन 2 3 आणि 4 सुद्धा आपल्याला पाहावे लागतील. 3 केवळ सांस्कृतिक कार्यक्रम आणि शाळेची फीस. तर शालेय संस्कृती ज्याला आपण स्कूल कल्चर असं म्हणत असतो तर त्यामध्ये सर्व बाबींचा समावेश होतो. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर. विद्यार्थ्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन ज्याला आपण सायंटिफिक व्ह्यू किंवा सायंटिफिक टेम्पर असं म्हणत असतो तो आपल्याला वाढवायचा आहे. तर आपली कृती काय असेल असा हा प्रश्न. 1 फक्त पुस्तकातील नियम पाठ करायला सांगून. 2 का आणि कसे या प्रश्नांच्या आधारे आपण विचार करायला भाग पाडू आणि त्यानुसार त्यांना कृती करायला लावू. 2 नंबरचा पर्याय अधिक चांगला आहे. 3चा सुद्धा आपल्याला पाहावा लागेल आणि 4 काय सांगतोय तेही आपल्याला पाहावं लागेल. प्रयोगशाळेत जाण्यास मनाई करून हे करून चालणार नाही. सर्व काही नशिबावर आहे असे सांगून तर तोही पर्याय नाही. तर ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, वर्गात एखादा विद्यार्थी खूप बडबड करत असेल तर आपण काय करावे? त्याला माराल, त्याला उभे कराल आणि अभ्यासाशी संबंधित प्रश्न विचाराल, त्याला वर्गातून हाकलून द्याल,
त्याच्या तोंडावर पट्टी बांधाल. तर आपल्याला एखादा विद्यार्थी बडबड करत असेल तर त्याला आपल्याला पॉईंट आऊट करण्यासाठी तर आपल्याला काय करावं लागेल, त्याला उभे करून आपण त्याची विचारणा करणं गरजेचं आहे आणि संबंधित तो अभ्यासक्रमामध्ये लक्ष देतो आहे का नाही हे तपासण्यासाठी त्याला आपण संबंधित घटकाशी निगडीत प्रश्न जर विचारले तर तो ताळ्यावर आलेला आपल्याला पाहायला मिळेल आणि आपल्याला त्याला पुढील वाटचालीस त्याला रस्त्यावर आणणे म्हणजेच आपला जो मार्ग आहे तर शिक्षकाचं जे मुख्य काम आहे तर ते मार्गदर्शकाचं आहे. जे विद्यार्थी हायवे सोडून खाली चालत असतात तर त्या विद्यार्थ्यांना आपल्याला रस्त्यावर आणावं लागतं, म्हणजेच काय करावं लागतं तर ह्या आपल्या हायवेवर आणावं लागतं. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. तर शिक्षकाला आपल्याला काय करावं लागेल, त्याला संबंधित विद्यार्थ्याला घटकाशी निगडीत प्रश्न विचारून आपल्याला त्याला ताळ्यावर आणावं लागेल आणि त्यानंतर तो लक्ष देण्याचा प्रयत्न करेल, कारण त्याला माहीत आहे शिक्षकांनी जर प्रश्न विचारले आणि आपल्याला नाही आले तर आपली अडचण होऊ शकते. यानुसार ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न मूल्यमापन, ज्याला इव्हॅल्युएशन आपण म्हणत असतो, कधी करायला पाहिजे असा हा प्रश्न. फक्त वर्षाच्या शेवटी, चुकीची पद्धत, फक्त महिन्यातून एकदा, तीही चुकीची पद्धत, शिक्षण प्रक्रियेत सतत आणि वेळीच, आणि 4 कधीही करू नये हे सर्वात चुकीचं. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. तर यावरती आधारित आपल्याला जे मूल्यमापन सांगितलेलं आहे ते म्हणजेच आपल्या NEP 2020मध्ये. तर NEP 2020मध्ये कंटिन्युअस आपल्याला काय करायचं सांगितलेलं आहे तर इव्हॅल्युएशन करायचं सांगितलं आहे. कंटिन्युअस कम्युनिकेटिव्ह इव्हॅल्युएशन असं त्याचं नाव आहे. सातत्यपूर्ण आपल्याला काय करायचं आहे, विद्यार्थ्याचं मूल्यमापन, सर्वकष सातत्यपूर्ण मूल्यमापन त्याला आपण मराठीमध्ये म्हणत असतो. तर यानुसार त्याचं मूल्यमापन आपल्याला करणं गरजेचं आहे. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. विद्यार्थ्याच्या छंदांना, हॉबीजना म्हणतो आपण त्यांना, हॉबीज शिक्षकाने प्रोत्साहन कसे द्यायला पाहिजे, नाही फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित करा असं त्यांना सांगावं. चुकीची गोष्ट हो, कारण यामुळे मुलांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होते आणि सर्वांगीण विकास हे आपल्या शिक्षकाचं शिक्षणाचं अंतिम ध्येय आहे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. ऑप्शन 2 जो आहे बेटर आन्सर आपल्याला पाहायला मिळतं. ह्यापेक्षा बेस्ट काही खाली आहे का ते आपण तपासू. 3 शिक्षकांनी विरोध केल्यास देऊ नये आणि फक्त सुट्टीतच द्यावे. तर त्यांचे जे छंद आहेत याशी निगडीत ज्या कृती असतात तर आपण ज्या कृती विद्यार्थ्यांना देत असतो तर त्या आपण मुलांना दिल्या पाहिजे. त्यातून त्यांचा सर्वांगीण विकासाला काय मिळते, चालना मिळते. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर. शिक्षकाचे सर्वात मोठे यश कोणते असते, मोठा पगार मिळवणे, विद्यार्थ्यांनी त्याला घाबरणे, विद्यार्थ्याच्या वर्तनात सकारात्मक बदल होण्यास शिक्षक कारणीभूत ठरणे आणि फक्त अभ्यासक्रम पूर्ण करणारा शिक्षक. तर ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. लोकशाहीत शिक्षणाचे उद्दिष्ट काय असावे. 1 जबाबदार नागरिक घडवणे, 2 फक्त सरकारी नोकऱ्या तयार करणे, श्रीमंतांना शिक्षण देणे आणि गरिबांना मारणे, कोणालाही प्रश्न विचारू न देणे म्हणजेच हुकुमशाहीप्रमाणे शिकवणे. ऑप्शन 1 जबाबदार नागरिक बनवणे हे आपल्या शिक्षणाच्या उद्दिष्टातली बाब आपल्याला पाहायला मिळते. ऑप्शन 1 करेक्ट. शाळेत हजेरी म्हणजेच अटेंडन्स का महत्त्वाची आहे, फक्त रेकॉर्ड ठेवण्यासाठी, मुलांच्या अभ्यासातील सातत्य राखण्यासाठी, सरकारला दाखवण्यासाठी आणि दंड आकारण्यासाठी म्हणजेच ॲबसेंट विद्यार्थ्याकडून आपण आर्थिक दंड आकारणे असं इथं त्या पर्यायाचं म्हणणं आहे. तर ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. मुलांच्या अभ्यासातील सातत्य राखण्यासाठी आपण तो किती प्रेझेंट आहे, ॲबसेंट आहे आणि त्यानुसार त्याला आपल्याला मार्गदर्शन काउन्सिलिंग करता येतं. जर तुम्हाला दुसऱ्या शाळेत बदली मिळाली तर तुम्ही काय कराल. 1 नाराजी व्यक्त कराल, 2 नवीन ठिकाणी तितक्याच उत्साहाने कामाला सुरुवात कराल, राजीनामा द्याल आणि रजेवर निघून जाल. तर ऑप्शन 2 नवीन ठिकाणीसुद्धा आपल्याला त्याच जोमाने कामाला सुरुवात करावी लागेल. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. शिक्षकांसाठी आचारसंहिता, ज्याला आपण कोड ऑफ कंडक्ट असं म्हणत असतो, म्हणजेच काय तर शिक्षकांसाठी काही नियम आणि कर्तव्यांची सूची दिलेली आहे. शिक्षकाचा गणवेश कसा असावा हे त्यात सांगितलं आहे. शिक्षकांचे पगारपत्रक, सुट्ट्यांची यादी. तर ऑप्शन 1 जे आहे शिक्षकांचे जे कर्तव्य आहेत, नियम आहेत त्यांची सूची म्हणजेच कोड ऑफ कंडक्ट होय. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर आहे. अध्ययन निष्पत्ती म्हणजेच लर्निंग आउटकम, आपण जे शिकवलं आहे त्यातून बाहेर निघणाऱ्या ज्या बाबी आहेत त्या अध्ययन पूर्ण झाल्यानंतर मिळतील. तर त्याचा अर्थ काय आहे असा हा प्रश्न. ऑप्शन 1 शिक्षकाने किती शिकवले, 2 विद्यार्थ्याने शिकल्यानंतर त्याच्यात काय बदल झाले किंवा त्याने काय साध्य केले, 3 परीक्षेचा निकाल कसा लागला, मुलाचे हस्ताक्षर कसे झाले. तर ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर ठरते. पुढचा प्रश्न. वर्गामध्ये आंतरक्रिया म्हणजे इंटरॅक्शन वाढवण्यासाठी आपण काय केले पाहिजे.
शिक्षकाने एकतर्फी भाषण द्यावे, ज्याला आपण लेक्चर मेथड म्हणतो, ती आपल्याला शालेय स्तरावर उपयुक्त पाहायला मिळत नाही. 2. विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारण्यास प्रोत्साहन द्यावे. वर्गात पूर्ण शांतता ठेवावी. फक्त हुशार मुलांनाच उत्तर देण्यास सांगावे. ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर आहे. तर हे आपण आंतरक्रिया इंटरॅक्शनसाठी वापरावं. पुढचा प्रश्न, विद्यार्थ्यांच्या स्मरणशक्ती, ज्याला आपण मेमरी असं म्हणत असतो, ते वाढवण्यासाठी आपण कोणती पद्धत उपयुक्त मानावी. पाठांतरावर भर देणे, संकल्पना समजून घेऊन त्याची उजळणी करणे, भीती घालणे आणि खूप लिहायला लावणे. तर ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर ठरते. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा, मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास काहीच हरकत नाही आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. पुढचा प्रश्न, शिक्षकाने फळ्यावर लिहिलेला जो मजकूर आहे तो पुसण्यासाठी काय करावे, म्हणजे तो कधी पुसावा, असा हा प्रश्न. 1. विद्यार्थ्यांना तो लिहून झाला का असे विचारावे, ही एक चांगली सवय. कोणालाही न विचारता पुसून टाकावे, चुकीची बाब. फक्त स्वतःसाठी लिहावे, तर विद्यार्थ्यांना नोट्स म्हणून त्याचा उपयोग होत असतो, त्यासाठी लिहिणं अपेक्षित आहे. आणि फळा कधीच पुसू नये, ही एक चुकीची सवय आहे. नेहमी आपण जो लिहिलेला फळा आहे, फलकलेखन केलेलं जे आहे ते पुसणं शिक्षकाचं काम आहे, ही बाब आपण लक्षात ठेवावी. फळा नेहमी स्वच्छ असणं, म्हणजेच आपलं काम झाल्यानंतर, अध्यापन संपल्यानंतर आपण फळा पुसून घेणं महत्त्वाची गोष्ट होय. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर. अध्यापन यशस्वी झाले आहे का, हे कशावरून ओळखायचे. विद्यार्थ्याचे हस्ताक्षर जर सुधारले, अध्यापन झाले. चुकीची बाब, विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नाची अचूक उत्तरे दिली. वर्गात शांतता असेल तर, शिक्षकाचा पगार वाढला असेल तर अध्यापन चांगलंच होईल असं सांगता येणार नाही. ऑप्शन 1 यानंतर जे असणारा ऑप्शन 2 आहे, म्हणजेच विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे अचूक देणे. यावरून कळतं की अध्यापन हे निष्पत्तीपर्यंत पोहोचले आहे. विद्यार्थ्यांमध्ये प्रामाणिकपणा कसा निर्माण कराल, त्यांना प्रामाणिकपणावर निबंध लिहायला सांगून त्याने ते होईलच असं सांगता येत नाही, म्हणजे हा ऑप्शन तितका उपयुक्त नाही. 2. स्वतः प्रामाणिक राहून आणि प्रामाणिक मुलांचे कौतुक करून खोटे बोलणाऱ्यांना जेलमध्ये पाठवण्याची धमकी देऊन आणि काहीही करण्याची गरज नाही, आपोआप विद्यार्थी प्रामाणिक होतील, असं चुकीची समजूत आहे ती. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. शिक्षक स्वतः प्रामाणिक असणं गरजेचं आहे, त्यांनी सांगितलेल्या वेळा पाळणं गरजेचं आहे, निश्चित कर्तव्य निश्चित वेळेमध्ये पूर्ण करणं गरजेचं आहे. असं झालं तर विद्यार्थी आपोआप शिक्षकाला फॉलो करतात. पुढचा प्रश्न, शाळेत पालक शिक्षक सभा, ज्याला आपण पॅरेंट टीचर्स मीट असं म्हणत असतो, तर ही का असावी, शाळेची फी ठरवण्यासाठी, वाढवण्यासाठी. तर चुकीची बाब, मुलांच्या प्रगतीवर चर्चा करण्यासाठी आणि पालकांचे सहकार्य शाळेला मिळवण्यासाठी, शिक्षकांच्या तक्रारी पालकाकडे करण्यासाठी, जेवणाचा कार्यक्रम करण्यासाठी. तर ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर ठरते. जर वर्गात एखादा विद्यार्थी वारंवार प्रश्न विचारून त्रास देत असेल तर आपण काय केलं पाहिजे, त्याला गप्प बसवलं पाहिजे, त्याच्या प्रश्नांची उत्तरे देऊन त्याची जिज्ञासा शांत करावी, त्याला वर्गाबाहेर काढावे आणि पालकांना तक्रार करावी. ऑप्शन जो आहे 2 आपलं करेक्ट उत्तर होय. मानसशास्त्र, ज्याला आपण सायकोलॉजी म्हणतो, शिक्षकासाठी आवश्यक आहे. कशामुळे आवश्यक आहे, मुलांचे मन आणि वर्तन समजून घेण्यासाठी एक चांगला पर्याय. वर्गात जादू करण्यासाठी, मानसिक जे एक्सपेरिमेंट्स असतात ते सुद्धा आपल्याला करता येतात, त्याला आपण जादू वगैरे आपण त्याला म्हणत नाही, तर ते एक्सपेरिमेंट करण्यासाठी असा ऑप्शन आपल्याला इथे दिलेला आहे. त्यानंतर मुलांच्या भविष्यातील नोकरी सांगण्यासाठी, स्वतःचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी. तर ऑप्शन जो 1 आहे, मुलांचे मन आणि वर्तन समजून घेण्याचे शास्त्र म्हणजेच मानसशास्त्र, मनाचे शास्त्र म्हणजेच मानसशास्त्र, ही बाब आपण लक्षात ठेवा. म्हणजेच आपल्याला मुलांचं जे कोमल मन असतं या संदर्भात दिलेल्या ज्या संहिता आहेत, नियम जे आहेत, या संदर्भातल्या ज्या बाबी आहेत, ह्या मानसशास्त्रातूनच आपल्याला शिकता येतात. मानसशास्त्र हा एक 100 मार्कचा आपल्याला विषय BEd सारख्या कोर्सला असलेला पाहायला मिळतो. यावरून मानसशास्त्राची महती, त्याचं महत्त्व आपल्याला शिक्षणात असलेलं कळतं. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, वर्गात शिकवताना हास्य विनोदाचा म्हणजे सेन्स ऑफ ह्युमरचा वापर करणे योग्य आहे का. 1 नाही, त्यामुळे वर्गात बेशिस्तपणा निर्माण होईल. चुकीची बाब, हो, यामुळे शिक्षणाचे जे वातावरण आहे, शिकण्याचे जे वातावरण आहे, शिकवण्याचे जे वातावरण आहे, सर्वच प्रकारचे वातावरण हलके फुलके होत असते. हा ऑप्शन 1 चांगला आहे. पाहूया खालचे ऑप्शन्स काय सांगतात. फक्त शेवटच्या तासाला असं आपण करावं आणि शिक्षकाने कधीच हसू नये.
ऑप्शन 2 करेक्ट उत्तर आहे. आपलं वातावरण जे आहे ते रंजक असावं असं नेहमी आपण म्हणत असतो. खेळीमेळीचं असणं ते अपेक्षित आहे. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर. विद्यार्थ्याला शिक्षा करताना कोणती गोष्ट लक्षात ठेवावी? शिक्षा खूप कठोर असावी. चुकीची बाब. शिक्षेचा उद्देश मुलामध्ये सुधारणा घडवून आणणे हाच असावा. शिक्षा सर्वांसमोर करावी. शिक्षा कधीच करू नये. शिक्षा करणं ही पण एक आपल्याला असलेली बाब पाहायला मिळते. तर ऑप्शन 2 जो आहे करेक्ट उत्तर होय. शाळेत नियतकालिके म्हणजेच मॅगझिन्स का असावीत? 1 रद्दी जमा करण्यासाठी. 2 मुलांच्या वाचन आणि लेखन कौशल्याला प्रोत्साहन देण्यासाठी. 3 फक्त शिक्षकासाठी आणि कपाट भरून दिसण्यासाठी नाही. तर ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, समानता या मूल्याचे शिक्षण कसे द्याल? तर आपल्याला जे मूल्य झाले सांगितलेले आहेत विद्यार्थ्यांना, आपल्याला ते रुजवण्याची जी मूल्य आहेत त्यामध्ये समानता आपण कशी रुजवाल असा हा प्रश्न. जात, धर्म किंवा लिंग यावरून भेदभाव न करता सर्वांना समान वागणूक देणे एक चांगली बाब. त्यानंतर पुढचे ऑप्शन्स काय सांगतात ते पाहूया. फक्त श्रीमंत मुलांना पुढे बसवणे चुकीची बाब. मुलामुलींचे वर्ग वेगळे असणे म्हणजेच असमानता आहे. भाषणात फक्त भाषणं करून चालणार नाही. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. शिक्षकाने वर्गात कोणत्या प्रकारच्या प्रश्नांना टाळावे? 1 सोप्या प्रश्नांना टाळावे. 2 संभ्रम निर्माण करणाऱ्या आणि द्वैर्थी प्रश्नांना टाळणे आणि कठीण प्रश्नांना, विषयाशी संबंधित प्रश्नांना. तर विषयाशी संबंधित नसलेल्या प्रश्नांना आपल्याला टाळता येऊ शकतं, परंतु संबंधित प्रश्नाला आपल्याला टाळता येणार नाही. ऑप्शन 2 संभ्रम करणारे प्रश्न आपण विचारू नये आणि 2 अर्थ ज्याचे निघतील असेही प्रश्न आपण त्याचा उच्चार करू नये. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, अध्ययन अध्यापन म्हणजे शिकणे आणि शिकवणे, लर्निंग टीचिंग प्रोसेस म्हणूया आपण त्याला. या प्रक्रियेचा केंद्रबिंदू तोच असतो आणि तो म्हणजे कोण? तर तो म्हणजे विद्यार्थी. तर विद्यार्थी केंद्रित पद्धतीमध्ये आपल्याला अध्ययन अध्यापनाचा एकच केंद्रबिंदू पाहायला मिळतो, तो म्हणजेच विद्यार्थी. मुख्याध्यापक, शिक्षक किंवा समाज नव्हे. एखाद्या विद्यार्थ्याला गणित विषय कठीण जात असेल तर आपण काय करावे? म्हणजे शिक्षक म्हणून आपण काय कराल? त्याला गणित सोडून द्यायला सांगाल. सोप्या क्लुप्त्या म्हणजेच आयडियाज आणि जास्तीचा सराव करून त्याची भीती घालवाल. एक चांगला ऑप्शन आहे. पुढचे ऑप्शनसुद्धा पाहणं अपेक्षित आहे. त्याला दुसऱ्या वर्गात पाठवून द्याल तर वर्ग बदलण्याने काहीही होणार नाही, कारण त्याला अध्ययन हे शिक्षकाच्या प्रेरणेने करायचे आहे. ही बाब आपण लक्षात ठेवा. कोणत्याही वर्गात गेला तर त्याला त्याची जी अडचण आहे ती सुटण्याची किंवा सोडवण्याची त्याला आपण क्लुप्ती आयडिया देणं गरजेचं आहे. आणि 4 त्याला म्हणून आपण संबोधू नये. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. शिक्षकाने स्वतःच्या ज्ञानाचे स्वमूल्यमापन, ज्याला आपण सेल्फ असेसमेंट म्हणूया, सेल्फ इव्हॅल्युएशन असं म्हणूया, ते कसं करणं अपेक्षित आहे? 1 विद्यार्थ्याच्या निकालावरून आणि त्याच्या फीडबॅकवरून. तर सर्वात महत्त्वाची बाब आहे फीडबॅक, ज्याला आपण प्रत्याभरण असं म्हणत असतो. तर फीडबॅकवरून आपल्याला कळतं किती विद्यार्थी आपल्याला लाईक करत आहेत. तर यावरून त्या शिक्षकाचं शिकवणं आणि विद्यार्थ्याचं शिकणं म्हणजेच अध्ययन प्रक्रिया कशी चालली आहे ह्याचं आपण मूल्यमापन करू शकतो आणि यातून त्या शिक्षकाचंही स्वयंमूल्यमापन त्याला करता येईल. ऑप्शन 1 जे आहे करेक्ट उत्तर होय. आरशात पाहून आपलं मूल्यमापन आपल्याला फक्त ड्रेसिंग पाहता येईल, मूल्यमापन पाहता येणार नाही. पगारपत्रकावरून हेही नाही आणि सहकार्याच्या कौतुकावरून हे सुद्धा नाही. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. विद्यार्थी हा शिक्षकाचे अनुकरण म्हणजेच इमिटेशन करत असतो. तर कारण शिक्षकाची त्याला भीती वाटते म्हणून असं होणार नाही, कारण शिक्षक त्याचा आदर्श म्हणजेच रोल मॉडेल असतो. कारण त्याला गुण हवे असतात, त्याला शिक्षक बनायचे असते. तर सगळ्यांनाच काही शिक्षक बनायचे नसते. ऑप्शन 2 तर शिक्षक हा विद्यार्थ्यांचा रोल मॉडेल असतो. विद्यार्थी त्याला फॉलो करत असतात. त्यामुळे शिक्षकाने चांगले राहणे, चांगले खाणे, चांगले बोलणे, सर्वच गोष्टीमध्ये शिक्षक हा आपल्याला चांगल्या ग्रेडमध्ये असलेला पाहायला मिळतो आणि तो असावा. त्यानेच विद्यार्थी काय करतील? त्याला फॉलो करतील. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर. शाळेत राष्ट्रगीत म्हणायचे महत्त्व काय आहे? तर आपण दररोज शाळेमध्ये परिपाठामध्ये राष्ट्रगीत घेतो. तर ह्याचा काय फायदा आहे किंवा का घेतलं पाहिजे असा हा प्रश्न. 1 फक्त हजेरी घेण्यासाठी, राष्ट्रभक्ती आणि एकात्मतेची भावना विद्यार्थ्यांमध्ये जागृत करण्यासाठी, व्यायाम करण्यासाठी आणि वेळ घालवण्यासाठी नाही. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर आहे. सर्जनशीलता, ज्याला आपण क्रिएटिव्हिटी असं म्हणत असतो. तर याचा अर्थ काय आहे असा हा प्रश्न.
जसे आहे तसे पाठ करणे, नवीन आणि नाविन्यपूर्ण कल्पनांची निर्मिती करणे, फक्त चित्र काढणे आणि शिक्षकांचे ऐकणे म्हणजे सर्जनशीलता नव्हे, तर नाविन्यपूर्ण कल्पना आपण सत्यात उतरणे, ते आपण हाताळणे, याला आपण क्रिएटिव्हिटी असं म्हणत असतो. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. शिक्षकाने आपल्या अध्यापनात उदाहरणे का द्यावीत? आपण जी उदाहरणे देत असतो, वेगवेगळी उदाहरणे आपण सुद्धा जोडत असतो आपल्या BEd CETच्या लेक्चर्समध्ये. त्याचा तुम्हाला काय फायदा होतो? असा हा सरळ प्रश्न. 1 वेळ संपवण्यासाठी, 2 कठीण संकल्पना स्पष्ट करण्यासाठी किंवा सोप्या करून सांगण्यासाठी, 3 मुलांना गोष्टी सांगण्यासाठी आणि स्वतःचे अनुभव आपण त्यांना वाटत असतो असं नाही. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. कल्पना सोप्या करण्यासाठी. गृहपाठ ज्याला आपण होमवर्क किंवा असेसमेंट असं म्हणत असतो, तर असेसमेंट तपासताना शिक्षकाने कोणती भूमिका घ्यावी? 1 फक्त सही करावी, 2 चुका शोधून त्यात दुरुस्ती करून मार्गदर्शनाचे आपले जे शेरे आहेत, ज्याला आपण रिमार्क्स असं म्हणतो, ते लिहावेत. गृहपाठ न करणाऱ्या विद्यार्थ्याला वर्गाबाहेर काढावे. मुलांच्या पालकांना त्यांच्याकडून तपासून घ्यावा. तर ही चुकीची बाब आहे. ऑप्शन 2 जे आहे करेक्ट उत्तर होय. चुका शोधून त्याचा आपल्याला निरसन करून आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यात इम्प्रूव्हमेंट करायची आहे. पुढचा प्रश्न, विद्यार्थ्याच्या कौशल्यांचा विकास करण्यासाठी काय करावे? फक्त पुस्तकी ज्ञान त्यांना द्यावे. चुकीची बाब. प्रत्यक्ष कृती आणि प्रात्यक्षिक ज्याला आपण एक्सपेरिमेंटल मेथड किंवा प्रॅक्टिकल मेथड म्हणतो, यावर भर देणं गरजेचं आहे. त्यांना घरी बसायला सांगावे आणि फक्त व्हिडिओ दाखवावे. तर ऑप्शन 2 करेक्ट उत्तर आहे. प्रॅक्टिकल मेथड इज द बेटर मेथड फॉर लर्निंग सायन्स असं आपण म्हणत असतो. अँड अदर सायन्सेस, जे इतर विषय असतात, जे शास्त्र असतात, ते शिकण्यासाठी ती बाब आपल्याला पाहायला मिळते. पुढचा विषय म्हणजेच पुढचा प्रश्न, शिक्षकाने वर्गात कोणाकडे जास्त लक्ष द्यावे? फक्त हुशार विद्यार्थ्याकडे, मुलांकडे? चुकीची बाब. फक्त मागे बसणाऱ्या मुलांकडे. ही चुकीची बाब. सर्व विद्यार्थ्याकडे समान लक्ष शिक्षकाचं असावं लागतं. म्हणजे सर्वच विद्यार्थी शिक्षकाला सारखे असतात आणि फक्त शांत मुलाकडे लक्ष ठेवावे. तर हे सुद्धा मुलं वर्गामध्ये असतात. 3ही प्रकारची मुलं वर्गात असतात. त्या सर्वांना एकत्रित करणे आणि ह्या शिक्षणालाच आपण एक नाव दिलेलं होतं. कालच्या प्रश्नावलीमध्ये आपण तो प्रश्न पाहिला होता. ते म्हणजेच काय म्हणत असतो आपण त्याला, तर सर्वसमावेशक शिक्षण. तर सर्वसमावेशक शिक्षणमध्ये सर्व विद्यार्थ्याकडे आपल्याला समान लक्ष देणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न, गटकार्य कशामुळे अयशस्वी होते? तर वेगवेगळ्या ज्या शिकवण्याच्या पद्धती आहेत, त्या काही पद्धतींचे आपल्याला दुष्परिणाम पाहायला मिळतात. इथं आपल्याला असाच एक त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. यामध्ये गटकार्याच्या अडचणी कोणत्या असा हा प्रश्न. 1 जास्त मुले असल्याने, 2 योग्य नियोजनाचा अभाव आणि विद्यार्थ्यांमध्ये समन्वयाचा अभाव असल्यास, 3 शिक्षकाने लक्ष दिल्यास. न दिल्यास ते होत असतं, लक्ष दिल्यामुळं होत नाही हे लक्षात ठेवा. मुलांनी काम न केल्यास ते होईल, काम केल्यामुळं होणार नाही. तर ऑप्शन 2 जो आहे आपलं करेक्ट उत्तर आहे. तर यासाठी बरंच मोठं नियोजन शिक्षकाला करावं लागतं. आपल्याला जेव्हा त्यांना ग्रुप वर्क द्यायचा आहे, तर त्यावेळेस त्यांना अगोदर खूप सूचना देणं गरजेचं आहे. वेळोवेळी सूचना देऊन त्यांना आपण योग्य मार्गाने पुढे अधिक्रमण करण्यास सांगावे आणि नंतरच ग्रुप वर्कसाठी, गटकार्यासाठी त्यांना एका विशिष्ट ठिकाणी एकत्रित बसवणे अपेक्षित आहे, गरजेचं आहे. तरच आपल्याला गोंधळ न उडता आपलं गटकार्य पूर्ण झालेलं पाहायला मिळेल आणि फक्त मार्गदर्शन आणि सूचना यावर आधारित आपल्याला गटकार्याचं यश पाहायला मिळतं. पुढचा प्रश्न, शिक्षकाचे यश कशावर अवलंबून आहे? त्याच्या कपड्यावर, त्याच्या शिकवण्याच्या पद्धतीवर आणि विद्यार्थ्याच्या प्रगतीवर, त्याच्या राजकीय ओळखीवर आणि घराच्या अंतरावर. तर ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर आहे. तर शिक्षकाची शिकवण्याची पद्धती ही सोपी, सुटसुटीत असावी. त्यानंतर विद्यार्थ्याची जी प्रगती आहे ही त्याचा प्रतिबिंब असते. तर या दोन्ही गोष्टी झाल्या तर समजून जायचं की शिक्षक यशस्वीपणे चांगलं अध्यापन करत आहे. पुढचा प्रश्न, शाळेत वनभोजन किंवा स्नेहभोजन, ज्याला आपण सगळ्यांसोबत भोजन जर असेल तर सहभोजन असं आपण म्हणत असतो, हे आयोजित करणे गरजेचं आहे. कशामुळे गरजेचं आहे? 1 जेवण करण्यासाठी, 2 सामाजिक समरसता आणि मैत्रीची भावना वाढवण्यासाठी, 3 शिक्षकाचे काम कमी करण्यासाठी आणि 4 शाळेला सुट्टी देण्यासाठी. तर शाळेला सुट्टी देण्यासाठी सहल, त्यानंतर क्षेत्रभेट ह्या बाबी आहेत. ही चुकीची बाब आहे. तर हे लक्ष आपल्याला जे आहे, तर विद्यार्थ्यामध्ये समरसता वाढत असते, एकमेकामध्ये ते रस घेऊ लागतात आणि त्यानंतर मैत्रीची भावना त्यांच्यात जागृत होते. तर या बाबी करण्यासाठी आपल्याला ऐक्याची भूमिका त्यांच्यामध्ये आपल्याला जागृत करता येते. तसेच सांघिक खेळ हे सुद्धा यासारखेच असतात, ज्यातून आपल्याला या भावना मुलामध्ये तयार झालेल्या पाहायला मिळतात आणि मुलामध्ये
सांघिक भावना वाढलेली आपल्याला पाहायला मिळते. तर ऑप्शन 2 करेक्ट उत्तर. पुढचा प्रश्न, जर एखादा विद्यार्थी चष्मा लावत असेल आणि त्याला फळ्यावरची दिसत नसेल तर आपण काय करायला पाहिजे? 1. त्याला मागे बसायला सांगावे, त्याला सर्वात समोरच्या बाकावर बसवावे, त्याला शाळेतून काढून टाकावे आणि दुर्लक्ष करणे कोणत्याही बाबतीत चुकीची बाब आहे. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, शालेय वर्गातील शिस्त आपण कशी ओळखाल किंवा त्याला शालेय शिस्त म्हणजे काय? तर कडक नियम पाळणे म्हणजे शालेय शिस्त नव्हे. स्वनियंत्रण आणि जबाबदारीची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये करून देणे, तर आपण विद्यार्थ्यांना फक्त चालना देऊ शकतो, प्रेरणा देऊ शकतो, स्वत्वाची जाणीव करून देऊ शकतो. तर स्वत्वाची जाणीव यातूनच विद्यार्थ्याला काय लागेल तर चांगली शिस्त लागेल. तर त्याप्रमाणे विद्यार्थी आपल्याला शिस्तबद्ध झालेले पाहायला मिळतील. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर आहे. विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व म्हणजेच लिडरशिप आपल्याला तयार करायची आहे. त्यासाठी आपल्याला काय करता येईल? 1. त्यांना वर्गाचा मॉनिटर बनवून किंवा जबाबदारी देऊन, त्यांना भाषणे पाठ करायला सांगून, त्यांना कोणाशी न बोलू देऊन, त्यानंतर फक्त अभ्यास गुंतवून ठेवून. तर ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर आहे. पुढचा प्रश्न, शिक्षकाचा उत्साह वर्गावर काय परिणाम करतो? 1. मुले कंटाळवाणी होतात. 2. वर्गातील वातावरण चैतन्यदायी बनते आणि मुले आवडीने शिकतात. 3. वर्गात गोंधळ वाढत असतो, काहीही परिणाम होत नाही. तर शिक्षकाचा उत्साहाने ऑप्शन 2 झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. विद्यार्थ्यात नवचैतन्य निर्माण होतं आणि आवडीने ते त्यांच्या विषयाकडे म्हणजेच अभ्यासाकडे वळतात. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर आहे. वर्गामध्ये नकाशा कोठे लावलेला असायला पाहिजे? दरवाजाच्या मागे. दरवाजा उघडल्यानंतर तो दिसणार नाही, त्यामुळे दरवाजाच्या मागे नाही. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना स्पष्ट दिसेल अशा एका विशिष्ट उंचीवर असणं गरजेचं आहे. शिक्षकाच्या टेबलाच्या खाली. चुकीची बाब, खिडकीच्या बाहेरून जर असेल तर तो नकाशा आपल्याला दिसणार नाही. त्यासाठी आपल्याला बाहेर जाऊन पाहावं लागेल. तर ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर आहे. पुढचा प्रश्न, शालेय ग्रंथालयाचा म्हणजे लायब्ररी आपण ज्याला म्हणत असतो याचा उपयोग काय असेल? तर पुस्तके साठवण्यासाठी, विद्यार्थ्यांमध्ये अवांतर वाचनाची गोडी लावण्यासाठी, झोप शांत येण्यासाठी आणि शिक्षकांच्या गप्पा मारण्याच्या ठिकाणासाठी. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. विद्यार्थ्याने एखादा उपक्रम म्हणजेच प्रोजेक्ट खूप छान केलेला असेल तर आपली भूमिका काय असावी? 1. त्याला फक्त ओके म्हणा. 2. त्याचे सर्वांसमोर कौतुक कराल आणि इतरांना त्याला प्रोत्साहन कसं देता येईल, त्या प्रोजेक्टला प्रोत्साहन कसं देता येईल हे करावे. त्याचे गुण कमी कराल आणि काहीही बोलणार नाहीत म्हणजे शिक्षकाची काहीही न करण्याची भूमिका चुकीची भूमिका होय. काहीही न करणे ही सुद्धा एक भूमिका असते, ही बाब आपण लक्षात ठेवा. मीन्स इनडिसिजन इज ऑल्सो अ डिसिजन. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय एकात्मता रुजवण्यासाठी शिक्षकांनी काय केलेलं पाहिजे? त्याला आपण नॅशनल युनिटी असं म्हणत असतो. वेगवेगळ्या प्रांताच्या संस्कृतीची आणि महापुरुषांची माहिती आपण द्यावी. फक्त स्वतःच्या जातीबद्दल बोलत राहावे. धर्माधर्मात भेद करावा आणि राजकारणावर चर्चा घडवावी करावी. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर आहे. वेगवेगळ्या प्रांताच्या ज्या भाषा आहेत, आपलं राष्ट्रगीत जे आहेत ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रांताचा उल्लेख आहे, तेथील आपल्याला संस्कृतीचा उल्लेख पाहायला मिळतो. तर याप्रमाणे आपल्याला करता येईल. प्रांताच्या ज्या विविध संस्कृती आहेत, महापुरुषांची माहिती देऊन आपल्याला राष्ट्रीय एकात्मतेकडे वळता येईल, ती वाढवता येईल. पुढचा प्रश्न, शिक्षकाने विद्यार्थ्याच्या भावनात्मक म्हणजे इमोशनल गरजाकडे कसे लक्ष द्यावे? तर विद्यार्थी जे असतात ते फार इमोशनल असतात, ही बाब आपण लक्षात घ्या. नवीन रोपट्याप्रमाणे ते आपल्याला असलेले पाहायला मिळतात, त्यांना फार जपणं गरजेचं असतं. तर आपण त्यांना इमोशनली सपोर्ट देणं गरजेचं आहे. तर यामध्ये इमोशनल त्यांच्या ज्या नीड्स आहेत, गरजा आहेत, त्या कशा आहेत असा हा प्रश्न. 1. नाही, शिक्षकाचे काम फक्त शिकवणे आहे, त्यांनी इतर करू नये. चुकीची बाब. हो, कारण मानसिक स्वास्थ्य असेल तरच अध्ययन चांगले होईल. 3. फक्त कधीतरी लक्ष द्यावे. आणि 4. वेळ असल्यास आपण पाहावे. तर ऑप्शन 2 जो आहे करेक्ट उत्तर होय. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हा शिक्षकाचा ध्यास असतो. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. ज्ञान रचनावाद ज्याला आपण कन्स्ट्रक्टिव्हिजम असं म्हणत असतो, म्हणजेच काय? तर शिक्षकाने माहिती देणे. 2. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या अनुभवातून ज्ञानाची रचना करणे, निर्मिती करणे, पुस्तक पाठ करणे आणि इंटरनेटवरून काही घटक कॉपी करणे. ऑप्शन 2 आपल्याला स्वअनुभवातून ह्या बाबी निर्माण कराव्या लागतील. विद्यार्थ्याला ज्ञान वृद्धिंगत करावं लागेल. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर. पुढचा प्रश्न, जर शाळा सुटल्यावर विद्यार्थी तुम्हाला रस्त्यात भेटला तर तुमची प्रतिक्रिया काय असेल?
तोंड फिरून निघून जाल. 2 स्मितहास्य करून त्याला अभिवादन कराल. त्याला पुन्हा अभ्यासाची आठवण करून द्याल. त्याला रागवाल. तर आता काळ बदललेला आहे. अगोदरचे विद्यार्थी शिक्षक दिसले की यू टर्न मारून दुसऱ्या गल्लीने निघून जायचे. परंतु विद्यार्थी मित्र लक्षात ठेवा, आता जर विद्यार्थी आपल्याला भेटला, आपला भविष्यातला विद्यार्थी, आपण शिक्षक झाल्यानंतरचा विद्यार्थी, तर आपल्याला स्मित हास्य देऊन त्याला अभिवादन करणे म्हणजे काय चालले, हाय हॅलो आपण करणं अपेक्षित आहे, गरजेचं आहे. तो सुद्धा नमस्कार वगैरे आपल्याला म्हणेल. त्याप्रमाणे आपण काय करायला पाहिजे, पुढील कार्यवाही करायला पाहिजे. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. शिक्षकांनी वर्गात नोट्स कशा द्याव्यात, तर पुस्तकातील जशाच्या तशा उतरून द्याव्यात. तर पुस्तकातल्या जशाच्या तशा दिल्या तर पुस्तक तर विद्यार्थ्याकडे सुद्धा असतं, त्याचा फायदा होणार नाही. 2 संकल्पना स्पष्ट करून मुद्द्याचे विवेचन करणे आपल्याला गरजेचं आहे, म्हणून ते आपण सुटसुटीत करून लिहून देणं गरजेचं आहे. 3 विद्यार्थ्यांना स्वतःला शोधायला सांगावे, काहीही न सांगता, आणि नोट्स देऊ नयेत. तर ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, विद्यार्थ्यांची एकाग्रता, ज्याला आपण कॉन्सन्ट्रेशन ऑफ स्टुडंट असं म्हणत असतो, वाढवण्यासाठी आपल्याला काय करता येईल. तर 1 त्यांना डोळे मिटून शांत बसायला सांगून, म्हणजेच मेडिटेशन ज्याला आपण ध्यानधारणा असं म्हणत असतो, करून घ्यावे. 2 त्यांना ओरडावे. 3 त्यांना खूप काम द्यावे. 4 सतत प्रश्न विचारत राहावे. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. यामुळेच आपल्याला प्रार्थनासारखे घटक आपल्या परिपाठामध्ये असतात, जेणेकरून मेडिटेशनची सवय लावून आपण त्याच्यातलं जे कॉन्सन्ट्रेशन आहे त्यात नक्कीच वाढ करता येईल, वृद्धिंगत करता येईल. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर आहे. शाळेचे ब्रीदवाक्य म्हणजेच मोटो काय दर्शवते, प्रत्येक शाळेला, आपल्या संस्थेला त्याचं ब्रीदवाक्य असतं. ते कसं असतं किंवा का असतं, असा हा प्रश्न. 1 शाळेचे नाव दर्शवते. 2 शाळेचे ध्येय आणि मूल्य त्यातून आपल्याला दिसू लागतात, त्याचा प्रत्यय येतो. शिक्षकांचे पगार त्या ब्रीदवाक्यातून दिसतात. आणि शाळेचा पत्ता, तर ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर. शाळेची ध्येय धोरणे आणि मूल्य त्यांच्या ब्रीदवाक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा प्रश्न, दिवा स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्याला आपण कसं हँडल कराल. म्हणजे एखादा विद्यार्थी चांगला IQ असलेला आहे, इंटेलिजन्स कोटेंट त्याचा जास्त आहे, तर त्या विद्यार्थ्याला आपण कशाप्रकारे हँडल कराल. 1 त्याला शिक्षा कराल. चुकीची बाब, त्याचे लक्ष अभ्यासक्रमातील रंजक कृतीकडे वळवाल. त्याला झोपू द्याल. आणि 4 त्याच्या पालकांना वेड्यांच्या इस्पितळात म्हणजे दवाखान्यात नेण्यास सांगाल. तर आपल्याला त्याला अधिकचा अभ्यास देणं गरजेचं आहे. आपल्या अभ्यासक्रमातील काही जे घटक असतात, सामान्य विद्यार्थ्यांना ते अवघड किंवा थोडे जड वाटू शकतात, तर तशा बाबीकडे त्याचं लक्ष वेधून त्याला सहजपणे सोडवण्यास, सॉल्व करण्यास आपण मदत करावी, मार्गदर्शन करावे. ही भूमिका आपल्याला प्रतिभावंत विद्यार्थी आपण ज्याला म्हणतो, तो प्रज्ञावंत विद्यार्थी ज्याला आपण म्हणतो, याबद्दल करता येते. पुढचा प्रश्न, शिक्षकांनी स्वतःच्या वर्तनाबद्दल कशी काळजी घ्यावी, काय काळजी घ्यावी. मुले शिक्षकाचे अनुकरण करतात, म्हणून वर्तन आदर्श असणं गरजेचं आहे. तर आयडियालिझम आपल्याकडे नक्कीच असेल तर आपण एक चांगले शिक्षक आहात. वर्तन कशी असले तरी चालते, शिकवणं चांगलं पाहिजे. चुकीची बाब, फक्त मुख्याध्यापक यांच्यासमोर चांगले राहावे आणि इतर ठिकाणी किंवा सहकार्याशी चांगले वागू नये. चुकीची बाब, वर्गात खूप कठोर वागावे. चुकीची बाब, ऑप्शन 1 करेक्ट उत्तर आहे. आदर्श जर दिसायचा असेल तर आदर्श राहावं लागेल, ही बाब आपण लक्षात ठेवा. याप्रमाणे आपल्याला उत्तर सॉल्व करायचं आहे. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करण्यास काहीच हरकत नाही. वर्गातील हवा आणि प्रकाश, ज्याला आपण व्हेंटिलेशन अँड द लाईट मॅनेजमेंट असं म्हणत असतो, याचा अभ्यासावर काय परिणाम होतो. 1 काहीच परिणाम होत नाही. चुकीची गोष्ट, चांगल्या वातावरणामुळे एकाग्रता वाढते आणि उत्साह वाढण्यास मदत होते. त्यानंतर मुले जास्त गोंधळ करतात, शिक्षकांना त्रास होतो. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर. तर वायू विजन व्यवस्था असं आपण मराठीत त्याला म्हणत असतो. व्हेंटिलेशन इज मोर ॲप्रोप्रिएट फॉर द एन्व्हायरमेंट ऑफ द स्टडी, ही एक गोष्ट आपण लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रौढ शिक्षण ज्याला आपण अडल्ट एज्युकेशन असं म्हणत असतो, तर कशासाठी आवश्यक आहे. 1 साक्षरता वाढवण्यासाठी आणि समाजाच्या प्रगतीसाठी. 2 फक्त वेळ घालवण्यासाठी. 3 पैसे कमवण्यासाठी. 4 पदवी मिळवण्यासाठी. ऑप्शन 1 तर 100% समाज आपल्याला साक्षर करायचा असेल, काही निरक्षर आपले प्रौढ व्यक्ती जर असतील तर प्रौढ साक्षरता आपल्या कामाची आहे. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर. पुढचा प्रश्न, जर एखादा विद्यार्थी वर्गात सतत खोटे बोलत असेल तर आपण काय करायला पाहिजे. 1 त्याला वर्गाबाहेर काढाल. 2 विश्वासात घेऊन खोटे बोलण्यामागचे कारण शोधाल आणि त्यात सुधारणा करण्याची त्याला संधी देऊन आपण त्याची खोटे बोलण्याची सवय घालवाल. त्याला
माराल आणि पोलिसाकडे द्याल. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, अध्यापन करताना शारीरिक हालचाली ज्याला आपण बॉडी लँग्वेज असं म्हणत असतो कशा असाव्यात? 1 स्थिर उभे राहून शिकवावे. 2 अर्थपूर्ण हातवारे आणि डोळ्यांचा संपर्क महत्त्वाचा आहे शिकवताना. त्यानंतर खूप वेगाने चालावे. विद्यार्थ्याकडे पाठ करून उभे राहावे. 100% चुकीची बाब. ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर आहे. तर आपण ज्यावेळेस बोर्ड रायटिंग करत असतो तर बोर्ड रायटिंग करताना वर्ग जर लहान असेल तर मुले पाठीमागे बोलू शकतात. त्यामुळे आपल्याला बोर्ड रायटिंग करताना फार काळजीपूर्वक बोर्ड रायटिंग करणं गरजेचं आहे. आपलं लक्ष बोर्डकडे सुद्धा असणं गरजेचं आहे आणि जिकडे मुलं बसले आहेत तिकडे सुद्धा असणं गरजेचं आहे. म्हणजे एक विशिष्ट अँगल आपण काय करणं गरजेचं आहे बोर्डमध्ये आणि आपल्यामध्ये मेंटेन करणं गरजेचं आहे, जेणेकरून बोर्डवरती लिहिणे आणि विद्यार्थ्याकडे लक्ष ठेवणे या दोन्ही बाबी आपल्याला साधता आल्या पाहिजेत. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, विद्यार्थ्यामध्ये स्वच्छतेची आवड आपल्याला निर्माण करायची तर काय करायला पाहिजे? 1 स्वतः स्वच्छ स्वच्छता पाळून म्हणजे स्वच्छ राहून आणि शाळेच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबवून आपल्याला हे साधता येईल. अस्वच्छ मुलांना वर्गाबाहेर काढून टाकणे म्हणजे स्वच्छता नव्हे. फक्त भाषणं सांगून आपल्याला स्वच्छता राखता येणार नाही, त्यासाठी कामसुद्धा करावं लागेल. पालकांना दंड करून चालणार नाही. तर आपण चांगलं वागून म्हणजे विद्यार्थ्यांना चांगलं वागायचं शिकून ते आपल्याला करता येईल. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. शिक्षण म्हणजे केवळ साक्षरता आहे का? तर हो हे उत्तर नाही, म्हणजे चुकीचं उत्तर नाही. शिक्षण म्हणजे सर्वांगीण विकास आणि शहाणपणा आहे. फक्त नोकरी मिळवणे म्हणजे शिक्षण नाही आणि फक्त वाचायला येणं तर शिक्षण नाहीच नाही. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, मुलाखत ज्याला आपण इंटरव्ह्यू घेणे असं म्हणत असतो याचा उद्देश काय असतो? तर 1 उमेदवाराचा पेहराव पाहणे. 2 उमेदवाराचे ज्ञान, व्यक्तिमत्व आणि संवाद कौशल्य तपासणे. 3 वेळ घालवणे आणि 4 उमेदवाराला भीती दाखवणे म्हणजे त्याला घाबरवणे. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, शिक्षकाने आपल्या विषयाचा अभ्यास किती करावा? 1 एकदा पदवी मिळेपर्यंत. 2 नोकरी मिळेपर्यंत. 3 आयुष्यभर नवीन माहिती मिळवत राहावी. ज्ञान कधीही संपत नाही, त्याप्रमाणे आपल्याला करावं लागेल. फक्त परीक्षेपुरता. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. शालेय समितीमध्ये कोणाचा सहभाग असावा? 1 फक्त शिक्षकांचा. 2 शिक्षक, पालक, विद्यार्थी प्रतिनिधी आणि व्यवस्थापन समिती यातील प्रतिनिधी कोणाचाही संबंध नसावे आणि फक्त नेत्यांचा समावेश असावा. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. यात शिक्षक प्रतिनिधी असणं गरजेचं आहे, पालक प्रतिनिधी, विद्यार्थी प्रतिनिधी आणि व्यवस्थापनातील एक प्रतिनिधी त्यात असणं गरजेचं आहे आणि यांचा संवाद ठराविक वेळेनंतर होणं यालाच आपण काय म्हणत असतो? तर शालेय समिती. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. जर वर्गात 2 विद्यार्थ्यांमध्ये भांडण झाले तर तुम्ही काय कराल? 2 विद्यार्थ्यात जर भांडण झाले दोघांना माराल. चुकीची बाब, भांडणाचे कारण समजून घेऊन शांतपणे समेट घडून आणाल. मुख्याध्यापकाकडे पाठवून द्याल आणि ते त्यांचं काम आहे असं समजाल. भांडण पाहत बसाल. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. शिक्षकाचे विद्यार्थ्याबद्दलचे पूर्वग्रह ज्याला आपण प्रेज्युडिसीस असं म्हणत असतो शिक्षणावर काय परिणाम करतात? 1 काहीही नाही. 2 विद्यार्थ्याच्या प्रगतीला ते बाधक ठरतात आणि अन्याय होण्याची शक्यता वाढत जाते. शिक्षकाचा मान वाढतो, मुलामध्ये शिस्त येते. तर असं जर कधी झालं, अनबन ज्याला आपण हिंदीमध्ये म्हणत असतो तर अनबन आपण टाळणं गरजेचं आहे. तर विद्यार्थ्याला परत आपण कुठलाही पूर्वग्रह म्हणजेच मागील कोणतीही गोष्ट लक्षात ठेवू नये. तर त्यामुळे आपल्याला विद्यार्थ्याच्या प्रगतीमध्ये बाधा आलेली पाहायला मिळू शकते, त्याच्यावर अन्याय झालेला पाहायला मिळू शकतो. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, प्रयोगशाळा ज्याला आपण लॅबोरेटरी असं म्हणत असतो कशासाठी असते, तिचा उपयोग काय? ऑप्शन 1 सामान ठेवण्यासाठी. 2 प्रत्यक्ष प्रयोग करून अनुभव मिळवण्यासाठी. फक्त शिक्षकांच्या प्रयोगासाठी आणि मुलांना खेळण्यासाठी. तर ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर आहे. यातून कृतीमधून शिक्षण तसेच ज्ञानाधिष्ठित शिक्षण हा प्रयोगशाळेचा मुख्य आत्मा असतो. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. आजच्या प्रश्नावलीमधला शेवटचा प्रश्न, विद्यार्थ्याच्या चुकीच्या वर्तनासाठी शिक्षकाने कोणाला जबाबदार धरावे? 1 फक्त मुलाला. 2 परिस्थिती, संगती आणि मार्गदर्शनाचा अभाव या सर्व गोष्टींचा विचार करावा, स्वतःला आणि शाळेला. ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर होय. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो, आपले 100 प्रश्नांची प्रश्नावली इथे संपते. लवकरच भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत. चॅनलला कनेक्ट राहा. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा
व विद्यार्थी मित्रामध्ये शेअर करण्यास विसरू नका. धन्यवाद.